नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ लाईफ या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी। तर या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जो कुकर आहे त्या कुकरमध्ये पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण आज आपण सर्व मिक्स अशा कडधान्याची मिळून या ठिकाणी भाजी बनवणार आहोत। अप्रतिम अशी ही भाजी लागते। या ठिकाणी बघू शकता पाणी गरम करून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये चना, आपली मटकी, त्याचप्रमाणे आपले मटार म्हणजेच हिरवा वाटाणा आणि बटाटा या ठिकाणी मी शिजत ठेवलेलं आहे। तर दुसऱ्या ठिकाणी मी कोथिंबीर वडी। आता थंडी चालू आहे तर कोथिंबीर स्वस्त झालेली आहे। स्वस्त म्हणजे 20 रुपयाला पेंडी आहे आमच्या इकडे जुडी। तर इथे कोथिंबीर वडीची पण तयारी चालू आहे माझी। त्याचं जर का तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। अतिशय खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी झालेली होती। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी इथे बघू शकता मी कुकरमधलं जे आपण शिजत टाकलं होतं कडधान्य ते आता आपण काढून घेतलेलं आहे। ते आपली पुरणाची जी चाळण असते त्याच्यामध्ये मी ते ओतून घेतलेलं आहे मिश्रण, जेणेकरून ते पाणी जे पूर्ण आहे ते सगळं कुकरमध्ये पडलं जाईल, कारण ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे। त्याचप्रमाणे जे कडधान्य घेतलेत ना मी, तर ते कसे घेतले, चना आणि वाटाणे हे भरपूर प्रमाणात घेतलं आहे, मटकी कमी प्रमाणात घेतली आणि बटाटे 2 टाकलेत। चांगले शिजवून घ्यायचे, मोठे मोठे काप जरासे ठेवायचे बटाट्याचे, खाताना खूप छान लागतात ते मॅश करायचे नंतर। तर इथे बघू शकता मसाल्यासाठी मी कांदा घेतलेला आहे। कांदा अगोदर चांगला परतून दिला, त्यानंतर मी एक पूर्ण असा मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि हे छान परतून द्यायचे तेलात जरासे, अजिबात लगेच काढायचे नाहीये। जर का तुमच्या भाजीला लालसर कलर हवा असेल, थिकनेस हवा असेल, घट्टपणा हवा असेल तर कांदा टोमॅटो अतिशय छान या ठिकाणी परतून घ्यायचा आहे। हा परतून घेत असतानाच मी काय करते, आपलं जे लाल तिखट असतं ते त्याच्यामध्ये टाकून घेते। नंतर धना मसाला असेल, आपला गरम मसाला असेल, त्याचप्रमाणे मी इथे ना गरम मसाल्याबरोबरच मी काय वापरलं, आपला चना मसाला असतो ना त्याची पण आपल्याला बाहेर मसाला भेटतो, तो देखील मी या ठिकाणी यूज केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल हे भाजतानाच तू कशी म्हणजे सगळा मसाला वगैरे टाकून घेते, तर हो, मी या पद्धतीनेच भाजी करते। तुम्ही देखील करून पहा, तुमच्या भाजीला कलर तर येईलच पण भाजी अप्रतिम लागेल। तर मी काय करते, हे छान असं परतून घेते तेलामध्ये हा मसाला। इथे बघू शकता तुम्ही, मी जरासं तेल टाकते वरून, खूप छान परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मिक्सरमध्ये तो बारीक करून घ्यायचा। अतिशय टेक्स्चर म्हणजे बघायला तुम्ही तो खूप छान येतं भाजीला। या ठिकाणी मी परतून घेते, तोपर्यंत आपण लसूण आणि अद्रक एका साईडला तयार करून घेणार आहोत। अगोदर ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं, कारण कधी कधी ना या मसाल्याबरोबर जर का आपण लसूण अद्रक बारीक करायला गेलो तर कधी कधी लसूण आणि अद्रक कधी कधी बारीक होत नाही आणि मग ते खाताना ना आपल्या दाताला लागतं। तर अशा वेळेस काय करायचं, लसूण अद्रक अगोदर बारीक करून घ्यायचा, कारण माझ्याकडचा जो लसूण होता तो जरासा मोठा होता, तर मी त्याचे काप केले आणि ते जरासे बारीक करून घेतले। त्याच्यानंतर मी काय केलं, आपलं हे कांदा टोमॅटो जे काही मिश्रण मी तयार केलं होतं, मसाला जो तयार केला होता तो अतिशय छान असा बारीक करून घेतलेला, छान असा स्मूथ एकदम बारीक असा पिसून घ्यायचा मिक्सरमध्ये, जेणेकरून भाजी जेव्हा आपण खातो त्यावेळेस आपल्याला वाटलं पाहिजे की आपण हॉटेलमध्ये ही भाजी खातोय। त्या पद्धतीने तुम्ही तो मसाला बारीक करून घ्यायचा आहे। नंतर या ठिकाणी मी मसाला बारीक करून घेतलेला आहे। मसाला अतिशय छान असा बारीक करून घ्या, जेणेकरून टेस्टला त्याचप्रमाणे आपण हॉटेलसारखी भाजी खातो काय असं फील झालं पाहिजे। तर त्यासाठी तुम्ही मसाला व्यवस्थित बारीक करून घ्या। इथे बघू शकता मी मसाला कसा बारीक केला आहे आणि मसाल्यालाच किती छान कलर आला आहे हे देखील तुम्ही बघा। याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो परतताना त्या ठिकाणी मसाला वगैरे त्या ठिकाणी टाकलेला आहे। तर यामध्ये तेल वगैरे गरम करून घ्यायचं। मी त्याच कढईमध्ये भाजी वगैरे केलेली आहे। तेल वगैरे टाकून त्या ठिकाणी जिरं मोहरीची फोडणी छान द्यायची आहे। जिरं मोहरी तडतडलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। त्याच्यासाठी जरासं तेल जास्त घालायचं, जेणेकरून कसं ना तो मसाला जो आपण
बारीक केलेला आहे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला मी इथे पाणी ठेवलेलं आहे, ते पाणी कोमट करून घ्यायचं आहे तुम्ही, कारण पाणी कोमट केलं ना की आपण जी भाजी वगैरे करतो ना त्याच्यावरती तवंग खूप छान येतो, लालसर कलर वगैरे त्या ठिकाणी खूप छान येतो। पण आता हा मसाला फ्राय करत असताना खूप छान पद्धतीने मी जसं हलवते ना तसं व्यवस्थित हलवून तुम्ही व्यवस्थित छान असा भाजून द्यायचा आहे। असं नाही की टाकला आणि लगेच त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स म्हणजे जी काही आपली भाजी वगैरे आहे त्या टाकल्या, असं नाही करायचं। हा मसाला छान भाजून द्यायचा, त्याला साईडने असं तेल सुटलं पाहिजे। या स्टेजपर्यंत तुम्ही तो मसाला छान भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर जे आपले कडधान्य वगैरे जे होते मिक्स कडधान्य ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ते ॲड केल्यानंतर सुद्धा लगेच पाणी ओतायचं नाही आहे तुम्हाला। इथे बघू शकता मी चना मसाला टाकला आहे, मी छान मसाला भाजून दिला, तुम्ही बघू शकता त्याला किती छान असा कलर वगैरे आला आहे। आणि त्याच्यानंतरच मी सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत, इथे बघू शकता तुम्ही। भाजी टाकल्यानंतर सुद्धा मी पाणी लगेच त्याच्यामध्ये ॲड नाही केलेलं, 2 मिनिटे त्यावरती झाकण ठेवून त्याच्यानंतरच मी पाणी वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि त्याच्या अगोदर मी जे त्याचं कडधान्याचं जे पाणी होतं शिजलेलं ते देखील याच्यामध्ये थोडं अशा प्रकारे आपण पाणी आहे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। जरासा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला माझ्याकडून, त्यामुळे तुम्हाला ते खाली व्यवस्थित दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते। तर या ठिकाणी पाणी वगैरे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला वगैरे बारीक करून घेतला होता तो देखील मी या ठिकाणी व्यवस्थित क्लीन करून ते भांडे घेतलेलं आहे। तिथे बघू शकता गरम पाणी वगैरे मी या ठिकाणी यूज केले। त्यानंतर व्यवस्थित भाजी सगळी अशी संपूर्ण हलवून वगैरे व्यवस्थित घ्यायची। त्यानंतर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर वगैरे वरून टाकू शकता। या ठिकाणी मसाला वगैरे छान असा, आणि काय करायचं ना एकदम पाणी नाही टाकायचं, तुम्हाला भाजी कशी हवी, पातळ हवी की जास्त घट्ट हवे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाण्याचा यूज करायचा आहे। इथे बघू शकता मी लगेच पाणी एकदम पटकन नाही ओतलेलं, थोडं थोडं करून पाणी या ठिकाणी ओतलेलं आहे, कारण आपल्या हॉटेलसारखीच भाजी या ठिकाणी बनवायची आहे। त्यानंतर मी या ठिकाणी कोथिंबीर वगैरे कट करून या ठिकाणी टाकलेली आहे, ते बघू शकता तुम्ही। तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्ही मीठ वगैरे चवीनुसार तुम्हाला जसं मीठ वगैरे लागतं त्यानुसार मीठ वगैरे टाकून घ्या। नंतर ते व्यवस्थित हलवून वगैरे घ्या। मी तुम्हाला भाजी जरा जवळून दाखवते, कारण कॅमेराचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते दिसत नाही। इथे बघू शकता तुम्ही भाजी कशी, त्याला कलर कसा छान वगैरे आलाय आणि वाटते की नाही हॉटेलसारखीच भाजी आहे म्हणून। इथे बघू शकता मी तुम्हाला हलवून देखील दाखवते, इतकी छान अप्रतिम अशी आपली ही भाजी तयार आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं याला चांगलं भाजीला उकळ वगैरे आणून द्यायची, जेणेकरून आपण जे काही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत। त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, लगेच झाकण नाही उघडायचे, छान अशी उकळून द्यायची। अशा पद्धतीने आपली पुरीची भाजी आपली तयार आहे। तुम्ही बघू शकता त्याला कसं छान असं टेक्स्चर वगैरे आलेलं आहे, उकळ वगैरे त्या ठिकाणी आलेली आहे। दुसरीकडे मी कोथिंबीर वडी उकडण्यासाठी ठेवलेली आहे, तर कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी आता कोथिंबीर वडी उकडण्यासाठी ठेवते, तोपर्यंत आपली भाजी देखील इकडे शिजते, ते बघू शकता तुम्ही। आता याच्यानंतर आपण तयारी करणार आहोत पुरीची। तर या ठिकाणी मी गव्हाच्या पिठाची म्हणजेच कणकीची या ठिकाणी पुरी बनवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मैदा वगैरे ॲड करू शकता। तर चला तर मग आपण आता पुरीची वगैरे तयारी करून घेऊयात। यासाठी मी परातीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, या ठिकाणी आपण मीठ टाकून घेणार आहोत। आणि काही जण काय करतात हे तुम्हाला मी सांगते, काही जणांच्या पुरी तेलकट का होतात हे देखील मी तुम्हाला सांगते। पुरी करत असताना ते काय करतात, पीठ वगैरे जे असतं त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालतात, थंड किंवा गरम दोन्ही तेल तुम्हाला पीठ मळताना ॲड करायचं नाहीये। तर मी या ठिकाणी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे,
आणि कणिक घट्टसर अशी मळून घेते. कधीही पुरीची कणिक जे असते ते पातळ मळून नाही घ्यायची. काही काही जणांची पुरी फुगत नाही. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही कणिक मळताना ते पातळ मळून घेता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पुरीची कणिक मळतो त्याचं घट्ट मळून घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाहीये, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पुरी तळून घेता त्यावेळेस तेल जास्त शोषलं जाणार नाहीये. यासाठी तुम्ही कणिक मळत असताना फक्त मीठ टाका आणि घट्टसर अशी कणिक त्या ठिकाणी तुम्ही मळून घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आणि कणिक मळताना कधीच तुम्ही एकदम पाणी नाही ओतायचं. कोणतीही कणिक मळा तुम्ही थोडं थोडं घेऊनच पाणी या ठिकाणी कणिक मळायची. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मीठ वगैरे मिक्स करून घेतले आणि थोडं थोडं करूनच मी या ठिकाणी कणिक मळून घेतलेली आहे. तर आता इथे बघू शकता मी कणिक छान अशी मळून घेतली घट्टसर आणि तेल वगैरे लावून आता तर मुरत ठेवायचे. त्यानंतर मी आता पुरी बनवायला घेतली. तर या ठिकाणी तुम्हाला आता दिसत नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की कणिक ज्यावेळेस आपण म्हणजे गोळा वगैरे व्यवस्थित छान असा करून घ्यायचा. त्यानंतर लाटताना काय करायचं एकाच साईडने व्यवस्थित लाटायची म्हणजे पलटायची नाही आहे ती चपाती. अशी एकाच पुरीची जी काय आहे ती पलटायची नाही आहे. एका साईडने व्यवस्थित तुम्ही आणि सगळ्या साईडने व्यवस्थित एक समान तुम्ही लाटून घ्यायची. तर ती कणिक म्हणजे तर ती पुरी आपली फुगते. त्याच्यासाठी एका साईडने व्यवस्थित असं लाटून घ्यायचे, पलटून वगैरे घ्यायची नाही आहे. व्यवस्थित हे करून घ्यायची. इथे बघू शकता मी एक पुरी वगैरे त्या ठिकाणी मी करून घेतलेली आहेत. आता दुसरा गोळा घेतला आहे मी पुरी बनवण्यासाठी. आपण आता मी तुम्हाला दाखवते मी किती आकाराच्या पुऱ्या वगैरे बनवल्यात. तुम्हाला हव्या अशा तुम्ही छोट्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही करू शकता. या ठिकाणी मी एकसारखी एकाच साईड बघितलेला आहे. एक छोटासा पिठाचा तुकडा घेतला आहे तो टाकून बघितलं की तेल आपलं गरम झाले का. तर या ठिकाणी आता आपण पुऱ्या वगैरे तळून घेणार आहोत. इथे बघू शकता आपण तुमच्यावर डिपेंड आहे की पुऱ्या एकदम किती टाकणार आहात, 4 टाकणार आहात की 2 टाकणार आहात. तर मी सुरुवातीला या ठिकाणी 2च पुऱ्या टाकून या ठिकाणी तळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मी 2 पुऱ्या टाकलेल्या आहेत. आता या आपल्या फुगतायत का हे आपण बघूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी पुरी आता हळूहळू फुगत चालली. आणि पुरी तळताना तुम्हाला लालसर हवी की जराशी लालसर हवी की जरा पांढरी हवी हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. आमच्या घरामध्ये लालसर जराशी पुरी लागते. तर या ठिकाणी मी लालसर अशी पुरी तळून घेणार आहे. तुम्हाला जवळून देखील दाखवते माझी पुरी फुगलेली आहे ते. इथे बघा. आता तुम्हाला असा कलर हवा असेल तर तुम्ही लगेच काढू शकता. पण माझ्या मते जराशी कच्ची म्हणजे अशी वाटते. जराशी लालसर काढून घ्या. इथे बघू शकता माझी पुरी कशी फुगलेली आहे टुमकन. तर इथे बघू शकता माझ्या लालसर अशा पुऱ्या तयार आहेत. तर आता राहिलेल्या बाकीच्या पुऱ्या देखील मी अशाच तळून घेणार आहे. आमच्या घरात लालसर पुऱ्या लागतात.
इतक्या लाल नाही आहेत तुम्हाला दिसतात अशा, आता या फोनमध्ये तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. तर आपला पुऱ्यामधला जो मधला भाग राहतो ना, तो देखील मी या ठिकाणी तळून घेतलेला आहे. तो सुद्धा किती टुमकन फुगतोय हे देखील तुम्हाला मी दाखवते. आता हे टुमकन फुगण्यासाठीच मी तुम्हाला काय सांगितलं, जी पाती असते ते एकसारखी लाटून घ्यायची, पलटायची नाही आहे. एका साईडनेच म्हणजे एका साईडनेच ती व्यवस्थित लाटून घ्यायची की आपल्या पुऱ्या अशा फुगतात. तुम्ही बघू शकता इथे स्टार देखील, मी आमच्या मुलाला स्टार म्हणतात, अमिबा म्हणूयात आपण याला. अमिबाला ॲक्च्युली 8 पाय असतात, पण तरी देखील बघा ते या ठिकाणी ते देखील कसं टुमकन फुगलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी पुरी आणि भाजी या ठिकाणी आज आमचा संध्याकाळचा बेत होता, गुरुवार स्पेशल. इथे बघू शकता तुम्ही कशी टुमकन अशी ही पुरी फुगलेली आहे. तुम्हाला तर का तुमची पुरी अशा पद्धतीने फुगू म्हणजे असं वाटत असेल की फुगली पाहिजे, तर मी या सांगितल्या ट्रिक तुम्ही यूज करा. तर चला आता आपण ह्या बाकीच्या पुऱ्या वगैरे तळून घेऊयात. इथे बघू शकता मी बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेते. त्यानंतर मी भात वगैरे एका साईडला लावला होता, कारण आमचा आजचाच ठरलेला बेत होता पुरी भाजी भात, श्रीखंड आणि कोथिंबीर वडी. तर या ठिकाणी या बाकीच्या पुऱ्या देखील तुम्ही बघा कशा टुमकन फुगतायत ते. चला या ठिकाणी ह्या बाकीच्या पुऱ्या आपण तळून घेऊया. आता आपण ताट करायला घेणार आहे, मी तुम्हाला इथे दाखवते. या ठिकाणी आपली भाजी चमचमीत अशी झणझणीत भाजी पुरी, त्यानंतर कोथिंबीर वडी, भात, श्रीखंड आणि त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो आणि लिंबू या ठिकाणी आपलं तयार आहे. तर चला अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे देखील कॉमेंट करून सांगा. चला धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.